मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खर्गे समितीचा अहवाल समोर आलेला आहे। यामध्ये पार्थ पवारांचं नाव जे आहे ते आता वगळण्यात आलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर काय सांगाल, पार्थ पवारांचं नाव जे आहे ते यामधून वगळण्यात आलं आहे। दोन सरकारी अधिकारी जे आहेत ते बडतर्फ या ठिकाणी होणार आहेत। आता याच्यामध्ये नवीन असं काही नाही। ज्यावेळेला ही कमिटी स्थापन झाली त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं की या कमिटीकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही। ही कमिटी वारंवार मुदतवाढ घेणार, मुदतवाढीवरही बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर ही कमिटी सगळ्यांना क्लीन चिट देणार। फार तर काही किरकोळ अधिकाऱ्यांना याच्यामध्ये दोषी पकडलं जाईल। तसंच घडलंय, 2 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली आणि बाकी मग दिग्विजय पाटीलवर काहीतरी कारवाई म्हणजे पैसे वसुलीची होईल। ते बाकी सगळ्यांना म्हणजे विशेषतः पार्थ पवारांनी जे काही आणखी हे असतील त्यांना सोडण्याचा म्हणजे त्यांना क्लीन चिट दिल्याचं या अहवालामधून ज्या बातम्या आहेत त्याच्यावरून दिसतंय। मुद्दा असा आहे की याच्यामध्ये फक्त एकच किंवा किरकोळ लोक दोषी कसे असतील। जर तहसीलदार आणि सब रजिस्ट्रार यांनी जे काही केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या स्वतःच्या मनानं काही केलेलं नाही। तहसीलदारांना वरून आदेश होते की 24 तासामध्ये रिपोर्ट द्या। याचा अर्थ सगळ्यांना सगळं माहिती होतं, फक्त अंगाशी आल्यानंतर काही जे किरकोळ लोक असतात ज्यांना बळीचा बकरा, म्हणजे ते दोषी आहेतच परंतु त्यांना बळीचा बकरा बनवलं जातं आहे। तिकडं शीतल तेजवानी हिला अटक झाली, परंतु बाकीचे म्हणजे टाळी एका हातानं कशी वाजते हे सिद्ध करून द्यायचा हा प्रकार आहे। म्हणजे ज्यांनी सगळ्यांनी दोषी आहेत त्यांना कुठेही याच्यामध्ये एकत्र घेतलं जात नाहीये। पण यामध्ये आपण पाहिलं तर पार्थ पवार हे 99% त्यामध्ये शेअर्स होल्डर आहेत। मात्र त्यांनी पॉवर ऑफ पॅटर्न दिलेलेच आहे ना दिग्विजय पाटील। पार्थ पवारनं संबंध येतोच कुठं मग यामध्ये? पार्थ पवार हे कुठलाही हा व्यवहार काय दिग्विजय पाटीलशी खाजगी व्यक्तीशी झालेला नाही। हा व्यवहार झाला आहे तो कंपनीशी। त्यांनी सही केली ती कंपनीच्या वतीने केली। कंपनीमध्ये 2 डेझिग्नेटेड पार्टनर आहेत, एक दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार। पार्थ पवार 99% पार्टनर आहेत आणि पार्थ पवारांनी आणि यांनी दिग्विजय पाटील यांनी दिग्विजय पाटलांना अधिकार दिलेत सही करायचे। याचा अर्थ या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी करतायत त्याला दोघेही तितकेच जबाबदार आहेत। परंतु तसं न करता त्यांची सही नाही पवारांची म्हणून त्यांना क्लीन चिट द्यावी असं जर म्हटलं तर उद्या सगळेच बिल्डर निर्दोष सुटतील, कारण बिल्डर कुठेही सही करायला येत नाही। आणि शीतल तेजवानीने तिने जे कोर्टात लिहून दिलंय त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की या सगळ्यांना 2021 पासून हे सगळे पार्थ पवार वगैरे सगळे याच्याशी संबंधित होते, त्यांनीच सगळे निर्णय घेतले, तेच या सगळ्या विषयाच्या कंट्रोलमध्ये होते, त्यांनीच हे सगळं करायला लावलं आणि अंगाशी आल्यानंतर आता ते यापासून दुसऱ्या आमच्यावर सगळं ढकलतायत आणि हा कोर्ट प्रोसिजरचा दुरुपयोग आहे असं तिने स्वच्छ म्हटलंय। मध्यंतरी तुम्ही बावधन पोलिसांना भेटून काहीतरी कागदपत्र दाखवली होती किंवा दिली होती, त्याचं काय झालं पुढे? तेच आम्ही म्हणतोय की ते आम्ही दिलं होतं। ते हे काय म्हणतात की हा व्यवहार आत्ता झाला नाही, आम्हाला काही माहिती नव्हतंच पार्थ पवार वगैरे। आम्ही जे डॉक्युमेंट दिलं ते 2021 मध्ये पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यात या जागेसंदर्भामध्ये झालेली पॉवर ऑफ अटर्नी कॉपी दिली होती की या सगळ्या विषयाची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीने पार्थ पवारांना दिली होती आणि त्यानंतरचे सगळे निर्णय हे पार्थ पवारांचे आहेत असं आमचं म्हणणं होतं। पोलिसांनी आता कितपत इन्क्वायरी केली हे सगळ्यांना दिसतंय। आम्ही अजूनही आता काय आहे, जोपर्यंत चौकशा चालू आहे तोपर्यंत पुढे काही करता येत नाही। पुढे आम्ही काही निर्णय घ्यायचा त्याच्यात तो घेऊ। काय भूमिका घेणार पुढे इथून? आम्ही बघू, जरा काय वेळ पडली तर लोकायुक्तांकडे किंवा कोर्टामध्ये जायचं, याच्यावर आम्ही निर्णय घेऊ। नक्कीच पुढची भूमिका जी आहे ती आता विजय कुंभार यांनी स्पष्ट सांगितलेली, लोकायुक्त असेल किंवा उच्च न्यायालयाचा दरवाजा जे आहे ते आता या ठिकाणी हे ठोठावणार असल्याचे देखील ही संपूर्ण चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।